तुम्हाला कोणत्या डेटला बजेट प्रेझेंट केलं जातं? बजेट मीन्स व्हॉट? बजेट मीन्स व्हॉट नको बताऊ म्हणजे नका सांगू मला बजेटचा अर्थ पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फक्त बजेट कोणत्या तारखेला प्रेझेंट केलं जातं सर? फेब्रुवारी एंडिंग ना सर. फेब्रुवारी एंडिंगला पहिले व्हायचं. अँड पहिले कसं होतं, जनरल बजेट, रेल्वे बजेट बोथ वर सेपरेट, दोन्ही वेगळे होते. सो दोन्ही आता एकत्र केलेले आहेत. पहिले कसं होतं 28 तारखेला प्रेझेंट केलं जायचं लोकसभेमध्ये. बजेट हे लोकसभेमध्येच प्रेझेंट केलं जातं. इट इज नॉट प्रेझेंटेड इन राज्यसभा, बट राज्यसभेमध्ये फक्त डिस्कशनसाठी जातं, बट नॉट सपोर्ट. आपण इथं बघितलं. त्यानंतर बजेट जे रिप्रेझेंट होतं लोकसभा राज्यसभामध्ये, लोकसभेमध्ये ते आता 1 फेब्रुवारी केलेलं आहे. लक्षात ठेवा, लिहून घ्या, नोटडाऊन करून ठेवा. पहिले 28 फेब्रुवारी होतं लास्ट डेट ऑफ द फेब्रुवारी. नाव इट इज 21. ठीक आहे, सॉरी 21 नाही, 1 फेब्रुवारी. तर 1 तारीख लक्षात घ्या, एक्झाम तुम्हाला विचारले जाऊ शकते. जस्ट मोमेंट, थोड़ा पीपीटी मी बनवतो, त्याच्यामुळे पीपीटी थोडासा वेळ घेऊन मी जस्ट थोडासा ब्रेकफास्ट करून घेतो. जेवण नाही केलेले, थोडा वेट करा. ठीक आहे सर. थोडासा फक्त मला 5 मिनिटाचा वेळ.
बजेट आपण बघितलं, बजेटची जी व्याख्या आहे, बजेट हा शब्दाचा अर्थ काय होतो बघा. इंग्रजीमध्ये बजेट हा शब्द जो आहे, फ्रेंच बजेट, ज्याला आपण बुकेट म्हणतो, फ्रेंच लँग्वेज मध्ये बुकेट म्हणतो, या शब्दापासून बनला आहे फ्रेंच लँग्वेज मध्ये. याचा अर्थ काय होतो? इट मीन्स तांबड्याची पिशवी, बुकेटचा अर्थ. आणि बजेट हा शब्द सर्वप्रथम इंग्लंड मध्ये वापरण्यात आला होता आणि ईशाने आपल्याला सांगितलं बजेट काय असतं, ते कशा प्रकारे मांडायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण घेऊया नेक्स्ट पॉईंट. नंतर पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे, पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा खर्चाच्या कायदे मंडळापुढे विचारात ठेवावयाच्या प्राथमिक स्वरूपातील योजनांचा व शिफारशींचा ज्या कागदपत्रात समावेश असतो त्याला आपण बजेट किंवा अर्थसंकल्प असं म्हणतो. बरं, मला एक सांगा, पहिला बजेट अर्थसंकल्प कधी प्रेझेंट केला गेला होता? इंग्रजांनी एक ऑफिशियल बजेट कधी मांडलं होतं भारतामध्ये? कॅन एनीवन टेल मी? फर्स्ट बजेट सांगा बरं. पहिले बजेट कधी मांडलं गेलं भारतामध्ये? फर्स्ट टेल मी द इयर, सांगा मला. व्हॉट वॉज द इयर? काय आयडिया? 1872 लिहून ठेवा. 1872. इथं नाही दिलंय मी, मला मी मेन्शन केलेलं असणार आहे पुढची एक्झाम. तुला पीपीटीज मी आज काही कलर मध्ये बनवली, थोडस कलर द्यायचं बाकी झालं, सो काही मध्ये बनवलेली, तेव्हा तुम्ही पॉईंट समजून घ्या. ठीक आहे. सो इंग्रजीमध्ये बजेट हा शब्द प्रयोग. तर मग आता 1733 मध्ये इंग्लंडमध्ये तुम्ही बघितलं, बजेट हा शब्द सर्वप्रथम वापरण्यात आला होता. ठीक आहे. इंग्लंडमध्ये कधी? 1733 मध्ये इंग्लंडमध्ये. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षाच्या शासकीय जमा खर्चाच्या कायदे मंडळापुढे तो विचारात ठेवावयाच्या प्राथमिक स्वरूपातील योजनाचा व शिफारशींचा समावेश ज्या कागदपत्रात केलेला असतो किंवा आहे त्याला आपण बजेट असं म्हणतो. बरं, मला सांगा आता प्रेझेंटली करंटली बजेटचे हे कोण आहेत, म्हणजे फायनान्स मिनिस्टर कोण आहेत? बजेट कोण प्रेझेंट करतात? बजेट कोण प्रेझेंट करतात? निर्मला सीतारामन. हो, आता सध्या निर्मला सीतारामन आहेत, त्या प्रेझेंट करतात. पण त्या कोण आहेत? फायनान्स मिनिस्टर आहेत. तर फायनान्स मिनिस्टरला हा अधिकार असतो बजेट प्रेझेंट करण्याचा. म्हणजे कुठं प्रेझेंट होतं? सर्वप्रथम लोकसभेमध्ये. राज्यसभेत जातं का ते? येस. थोडं डिस्कशन फक्त त्याच्यावर होतं, पण ते असं नॉर्मली, कारण बजेटवर राईट जो आहे तो रुलिंग पार्टीचा असतो. ठीक आहे. आणि राज्यसभामध्ये रुलिंग पार्टी आहे का? नाहीये. राज्यसभामध्ये रुलिंग पार्टी असणार असं नाहीये, कारण रुलिंग पार्टी जे आहे ते जे लोकसभेत बसलेले असते ते रुलिंग पार्टीवाले असतात. आणि ते मनी बिल टाईप त्याला कन्सिडर केलं जातं, म्हणून बजेटवर पूर्ण अधिकार कोणाचा? लोकसभेचा असतो. ठीक आहे. तुम्हाला थोडा याचा इतिहास पण सांगेल मी. स्वतंत्रोत्तर भारतामध्ये बजेट कोणी प्रेझेंट केलं, त्याच्या अगोदर कोणी प्रेझेंट केलं इंग्रजांच्या काळामध्ये, ते तुम्हाला मी सांगितलं. 1762. 7 एप्रिल 1860 रोजी पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्यम्स यांनी मांडला होता. तुम्हाला इयर मी बाय मिस्टेक सांगितलं, सो इट वॉज माय मिस्टेक. तर 1860 हे तुम्ही इयर लक्षात ठेवा. 1860 वर्ष लक्षात ठेवा. 7 एप्रिल 1860 रोजी पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्यम्स यांनी मांडला होता. स्वातंत्र्यापूर्वी अंतरिम सरकारमधील अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी मांडला होता. त्यानंतर पुढे स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के. षण्मुखम शेट्टी यांनी मांडला. सो भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी मांडला. सो तत्कालीन अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख यांनी इसवी सन 1955-56 पासून अर्थसंकल्पाची हिंदी प्रत सादर करण्यास सुरुवात केली होती. मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडला. कोणी? मोरारजी देसाई मांडला असून पी चिदंबरम यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू 1958, श्रीमती इंदिरा गांधी 1971, श्री राजीव गांधी 1987 या 3 पंतप्रधानांनी स्वतः अर्थसंकल्प सादर केला आहे. मोरारजी भाई देसाई, चौधरी चरण सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री पुढे पंतप्रधान बनले होते. आर व्यंकटरमण व प्रणव मुखर्जी अर्थमंत्री पुढे राष्ट्रपती बनले. श्री यशवंतराव सिन्हा यांनी 1999 पासून सायंकाळी 5 ऐवजी सकाळी 11 वाजता बजेट सादर करण्यास सुरुवात केली. हेमवंती नंदन बहुगुणा व केसी नियोगी या 2 अर्थमंत्र्यांनी एकदाही अर्थसंकल्प सादर केला नाही. 1921 च्या ॲक्वर्थ समिती जी होती, ॲक्वर्थ तुम्हाला मी सांगितलं होतं की आय थिंक काल इव्हिनिंगला मी जेव्हा पार्लमेंटचा चॅप्टर शिकवत होतो ना, त्यावेळेस या कमिटीचा उल्लेख झाला होता इंग्लिश मध्ये सांगतो. ठीक आहे, रिव्हिनिंगचा क्लास इंग्लिश मध्ये मला झाला होता. युपीएससी एलपीएससी मिक्स होती इंग्लिश मीडियम मध्ये. तर मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा 1921 चा जो ॲक्वर्थ समिती होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि यानंतर 1921 च्या ॲक्वर्थ या समितीच्या शिफारसीने 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळा मांडण्यात येऊ लागलेला आहे. त्यानंतर बघा पुढे 1992 पासून अर्थसंकल्पाचे दूरदर्शनवर थेट प्रसारणास सुरुवात झाली. 10 जुलै 2014 रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 84वा अर्थसंकल्प होता. भारतीय संविधानामध्ये अर्थसंकल्पासाठी वार्षिक आर्थिक विवरणपत्र बजेट असा शब्द आहे. कलम 112 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल तर कलम 202 मध्ये घटक राज्यांच्या अर्थसंकल्पाबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्थसंकल्प संसदेत मांडणे व तो मंजूर करणे किंवा मंजूर करून घेणे ही राष्ट्रपतींची संवैधानिक जबाबदारी असते. मात्र अर्थ मंत्रालयातील वित्त व्यवहार विभाग अर्थसंकल्प तयार करतो व केंद्रीय अर्थमंत्री तो लोकसभेमध्ये मांडतात. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राज्यसभेमध्ये मांडतात. लक्षात घ्या. सो अर्थसंकल्प तयार करण्यात 4 घटक मदत करतात. कुठले कुठले? एक आहे ते म्हणजे अर्थ मंत्रालय, 2 आहे विविध प्रशासकीय कार्यालय, 3 आहे नियोजन आयोग आणि 4 आहे महालेखा. तो असे हे 4 घटक आहेत. लक्षात घ्या. लोकसभेमध्ये प्रत्येक मंत्रालयाने केलेल्या स्वतंत्र अनुदानाच्या मागणीवर प्रथम चर्चा होते व नंतर मतदान घेतले. एकूण 109 मागण्या असतात. त्यात 103 नागरी स्वरूपाच्या तर 6 संरक्षण विषयक असतात. कलम 112 113 नुसार नियोजित खर्च 2 प्रकारचे असतात. भारताच्या संचय निधीवर प्रभारित उदाहरणार्थ जसे राष्ट्रपती पगार भत्ते, राज्यसभा लोकसभा अध्यक्ष पगार भत्ते, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायाधीश पगार भत्ते ते याच्यावर पहिले होणार. म्हणजे कलम 112 नुसार त्यांनी म्हटले बघा मला एक सांगा 112 जे आर्टिकल आहे ना 110 मध्ये मनी बिलची व्याख्या दिलेली आहे आणि 112 नुसार त्यांनी फायनान्शियल स्टेटमेंटचा उल्लेख केलेला आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. परंतु त्यांनी हे नाही सांगितलं की 112 मध्ये तुम्हाला बजेट आहे. ठीक आहे. या अकॉर्डिंग तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल. तर या तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं. काल आय थिंक कालचा क्लास तो माझा हे होत आहे. जसं मी काल काही गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. काल काही गोष्टी जे कालच्या लेक्चरला प्रेझेंट होतं मी सांगितलं होतं. पण कालच्या क्लासला आय थिंक थोडासा इश्यू झाला नेटवर्कचा पण म्हणजे मग थोडंसं बंद पडायचं क्लास. ठीक आहे. मॉर्निंग क्लासला कोण नव्हतं? नेहा तू नव्हतीस ना? अजून कोण नव्हतं? शुभम नव्हता? लोकसभेमध्ये प्रत्येक मी काय तुम्हाला विचारतो हा 112 नंबरचा भाग तुम्हाला विचारतो. 112 112 नंबरचं जे आर्टिकल आहे या 112 नंबरच्या आर्टिकल मध्ये तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द उल्लेख घटनेमध्ये
बजेट हा शब्द प्रयोग तुम्हाला कुठेही सापडणार नाही घटना. जर समजा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला गेला प्रश्न की पुढील कोणत्या कलमामध्ये बजेट शब्दाचा प्रयोग राज्यघटनेनुसार करण्यात आलेला आहे, तर पहिले तुमचं येणार याच्यामध्ये कोणतं? पहिले तुम्हाला आर्टिकल 110 देणार, 112 देणार, 114 आर्टिकल देणार, 120 नंबरचा आर्टिकल देणार. तुम्हाला सांगा, आणि सॉरी 120 नाही, लास्ट देणार नन ऑफ दी अबोव असं देणार. त्यामुळे तुमचं उत्तर असेल नन ऑफ दी अबोव, वरील कोणतंच नाही. ठीक आहे, पुढील कोणतंच नाही असं. त्यानंतर एकूण 109 मागण्या असतात, त्यात 103 नागरी स्वरूपाच्या तर 6 संरक्षण विषयक असतात. कलम 112 113 नुसार नियोजित खर्च दोन प्रकारचे असतात. भारताच्या संचित निधीवर प्रभारित उदाहरणार्थ राष्ट्रपती पगार भत्ते, राज्यसभा लोकसभा पगार भत्ते, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश यांचे पगार भत्ते, हे सगळे डिस्कस वगैरे केलं जातं की हे आपण कुठून पे करायचं. म्हणजे बजेट कसं असतं बघा, बजेट ओव्हरऑल असतं बरोबर. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कॅटेगरी वगैरे असतात तुम्हाला बजेटमध्ये दिलेली. त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक मंत्रालयाची अनुदानाची मागणी यासाठी एक मात्र मतदान केलं जातं. प्रत्येक मंत्रालय मागणी करते, गव्हर्नमेंटकडे डिमांड करते. ठीक आहे, तुम्ही बजेट पास करतायत, मग या बजेटनुसार आम्हाला किती मिळणार, ते म्हणता आम्हाला काय मिळणार, ते म्हणता आम्हाला किती मिळणार. ठीक आहे, या कोणी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर कपात प्रस्ताव म्हणजे कटिंग वगैरे किती होईल, काटकसर किती होणार, काय होणार. काटकसर कपात म्हणजे काय, अनुदानाच्या मागणीतील रकमेपैकी काही विशिष्ट रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी केली जाते. मात्र काटकसर कशी होईल हे दाखवून द्यावं लागतं की कशा प्रकारे काटकसर केली जाते. त्यानंतर धोरणात्मक कपात असते, ज्यामध्ये तुम्हाला अनुदानाची मागणी ज्या धोरणावर आधारित असेल त्या धोरणाच्या अमान्यतेविषयी प्रस्ताव मला दिला जातो. 1 रुपयापर्यंतच्या कपातीची मागणी त्याच्यामध्ये असते. नंतर 3 नंबर आहे प्रतिकात्मक कपात. 3 नंबरचे असते प्रतिकात्मक कपात. जनतेचा प्रश्न राज्यासाठी भारत सरकार जबाबदार आहे, तो लोकसभेसमोर पर्यायाने देशासमोर आणण्यासाठी हा प्रस्ताव असतो. 100 रुपये कमी करण्यात यावी अशी देखील एक मागणी असते. मग आता 100 रुपये म्हणजे काय, फक्त ओव्हरऑल बजेट 100 रुपये नाही, जे प्रत्येक काही ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये खर्च केला जाणार त्यासाठी कपात केली जाणार. हे असतात काटकसर, धोरणात्मक, प्रतिकात्मक, 3 प्रकारच्या कपात. पुढे पण आपण बघूया. पुढे आहे आता विधी नियोजन विधेयक, कलम 114. अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेल्या खर्चास परवानगी घेण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकास विनियोजन विधेयक असं म्हणतात. वार्षिक वित्तीय विधेयक, यामध्ये सरकारचे सर्व कर प्रस्ताव लोकसभेच्या मंजुरीसाठी मांडण्यात येतात. ठीक आहे, इतर अनुदानाच्या काही मागण्या असतात, जसं पूरक अनुदानाची मागणी असते. पूरक अनुदानाची मागणी याच्यामध्ये आहे तुम्हाला संसदेने संमत केलेली रक्कम अपुरी ठरली तर अशा खर्चासाठी त्या आर्थिक विषयासाठी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे पूरक अनुदानाची मागणी मांडण्याचे घडून आले. कलम 115 मध्ये ही प्रोव्हिजन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सप्लिमेंटरी डिमांड्स ऑफ ग्रँट्स आपण याला असं म्हणतो. डिमांड ऑफ सप्लिमेंटरी ग्रँट्स, पूरक अनुदानाची मागणी, कलम 115. खर्च आकारण्याच्या अगोदर मागणी केली जाते. त्यानंतर वाढीव अनुदानाची मागणी, एखाद्या आर्थिक वर्षात एखाद्या बाबींवरील खर्च तिच्यावरील संमत रकमेपेक्षा जास्त झाला तर त्यासाठी राष्ट्रपती वाढीव अनुदानाची मागणी मांडण्याची घडवून आणतात. हे कलम आहे तुमचे 115 मध्ये. असा वाढीव खर्च कॅग मार्फत संसदेच्या ध्यानात आणून दिला जातो खर्च होऊन गेल्यानंतर, आर्थिक वर्ष संपल्यानंतर. लेखा अनुदान देखील असतं. लेखा अनुदान म्हणजे काय,
आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच अनुदानाच्या विनियोजन तसेच इतर वित्तीय विधेयके संमत होणे अपेक्षित असते. मात्र बऱ्याच वेळा आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर ही या बाबी मंजूर होत नाहीत. सो अशा वेळी प्रशासनाचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक तेवढे अनुदान संमत करण्यासाठी लोकसभेत लेखा अनुदान मांडण्याची व्यवस्था केली जाते आणि या कलम 116च्या अंडर येते. म्हणजे बघा हे प्रत्येक कलम लक्षात घ्यायचं. 116, 115, नंतर पुन्हा 115, 114 आहे, नंतर 112 नंबरचा कलम आपण बघितला, 13 बघितला. 112 पासून पुढे तुम्हाला ऍक्च्युली बजेट असतं 118 पर्यंत. यामध्ये पुढे पद अनुदानाचा अर्थ काय होतो बघूया. पद अनुदान म्हणजे काय? राष्ट्रीय पेच प्रसंगाच्या वेळी युद्ध किंवा नैसर्गिक संकटे अनपेक्षितरित्या उद्भवलेला खर्च भागविण्यासाठी केलेली ठोक मागणी म्हणजे लमसम. मिस्टेकन झालं मिस्टेकन लमसम आहे ते लमसम अमाऊंट कलम 116 म्हणजे बघा इथं सांगायचं तात्पर्य असे की समजा इन केस इंडिया पाकिस्तानमध्ये काही वॉर झाला किंवा इंडिया चायनामध्ये काही वॉर झाला, यामध्ये काही दोघांची हानी होते म्हणजे भारताचं याच्यात नुकसान होणार. बरोबर. नो वॉर इज बेटर फॉर दी कंट्रीज ग्रोथ. सो ऑब्वियसली इट विल बी लॉस ऑफ कंट्री. रेव्हेन्यू जीडीपी सगळं लॉस होणार, नुकसान वेगळं होणार इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे ही जी काही संकटे असतात नैसर्गिक संकट आणि युद्ध, आता पद अनुदान आपण कशाला म्हणणार? नैसर्गिक संकट म्हणजे काय? जसं अचानक पूर आला नद्यांना किंवा धरण वगैरे फुटले किंवा अचानक गाव अंडर वॉटर चाललं गेलं किंवा मग वादळ आलं, तुफान आलं वगैरे, हे सगळे काय नॅचरल कलॅमिटीज. ठीक आहे. नॅचरल कलॅमिटीज जेव्हा येतात, नॅचरल कलॅमिटीजच्या बॉडी एक फंड त्यांच्यासाठी वेगळा काढला म्हणजे त्यांची डिमांड वेगळी राहते. इन केस एमर्जन्सी काही झालं ते लगेच गव्हर्नमेंट पैसे रिलीज करू शकते. ठीक आहे. केंद्र आणि राज्य सरकारांची निधी, भारताचा किंवा राज्याचा संचित एकत्र निधी असतो. सरकारांची निधी किती प्रकारचे निधी असतात त्यांचे? किती प्रकारचे फंड असतात सांगा गव्हर्नमेंटचे? कोण सांगेल मला? गव्हर्नमेंट फंड किती असतात? किती प्रकारचे त्यांचे हे असतात? जिथून गव्हर्नमेंट आपला खर्च, एम्प्लॉईजचं पेमेंट, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज काय आपलं जे काही बाकीचे असतात ना सगळ्यांना पेमेंट करतात. कुठून करणं सांगा? किती फंड आहेत गव्हर्नमेंटच्या हातामध्ये? गव्हर्नमेंट के हाथ में कितने सॉरी गव्हर्नमेंटच्या हातामध्ये किती हे असतात? किती प्रकारचे फंड आहेत? ओके. कालच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं 3 फंड असतात. खाली मी तुमच्या क्लासमध्ये बोललो की पहिला असतो तो म्हणजे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. दुसरा असतो तो म्हणजे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया, याच्यात दिले मी. पण तिसरा असतो तो म्हणजे पब्लिक फंड. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला मी पहिला दिला कन्सॉलिडेटेड फंडला काय म्हणतात मराठीमध्ये? संचित किंवा एकत्रित निधी म्हणतात. हा राज्यांकडे असतो, केंद्राकडे असतो. मग याच्यानुसार काय होतं बघा, त्यांनी हा जो फंड आहे हा कोणत्या कलमात दिलेला आहे, कोणत्या कलमांतर्गत आहे? हा आहे तो 266(1) कलम 266(1) यानुसार हा फंड आहे. सरकारचे सर्व कर उत्पन्न, 2 नंबर सरकारचे सर्व कर्ज, 3 सरकारने दिलेल्या कर्जाची आलेली परतफेड, 4 सार्वजनिक उद्योगांचा नफा. सो या निधीतून मिळावायचा पैसा लोकसभा किंवा विधानसभेच्या संमतीशिवाय प्राप्त करता येत नाही. भारताचे किंवा राज्याचे सार्वजनिक लेखी. आता दुसरा जो आहे ना सार्वजनिक फंड, याला पण पब्लिक फंड म्हणतो. हा कलम 266(2) नुसार आहे.
तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. एक काम करा, असं लिहा पहिले एकत्रित संचित निधी लिहा पहिले. कलम 261 संचित निधी लिहा. कलम 266 लिहा पहिले. त्यानंतर दुसरं जे आहे याच्यामध्ये आहे तो सार्वजनिक पब्लिक फंड तो कलम आहे 266(2) मध्ये. नंतर सरकारला याच्यामध्ये काय असतं, सरकारला वरील पैशा व्यतिरिक्त मिळणारा पैसा म्हणजेच सार्वजनिक लेखे. वरील पैसा म्हणजे एक्स्ट्राचा पैसा असतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे. आणि या जसं की काही आपत्काल आला, एमर्जन्सी, एक्स्ट्राचा पैसा गव्हर्नमेंट काढू शकते, रिलीज करू शकते. याच्यामध्ये मग काय काय येतं बघा, पब्लिक फंड मध्ये उदाहरणार्थ बघा, पेन्शन निधी, प्रॉव्हिडंट फंड, जनतेच्या अल्प बचती, हे सगळे याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे पैसा, हा जो पैसा, हे पैसे सरकार वापरते, मात्र सरकारच्या मालकीचे नसतात. त्यामुळे वापरण्यासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. भारताचा किंवा राज्याचा आकस्मिक खर्च निधी कलम किती मध्ये 266. आकस्मिक तो होता ऍक्च्युली, हा सार्वजनिक लेखा आहे. याला लोकलेखी म्हणतात. म्हणजे हा पब्लिक फंड हा नाही, हा आहे आकस्मिक. आकस्मिक म्हणजे काय, आपत्कालाला समजा, त्याला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणतात या प्रकारे. तर भारताचा किंवा राज्याचा आकस्मिक खर्च निधी कलम 267 मध्ये. आकस्मिक खर्च काय असतो बघा, हा भागवण्यासाठी विशिष्ट रक्कम, हा निधी राष्ट्रपती जो आहे हा त्यांच्या राज्यपाल, ठीक आहे, राज्यपालांच्या ताब्यामध्ये असतो. राज्यपालांच्या ताब्यामध्ये असतो. एक शासनाचं उत्पन्न, महसुली उत्पन्न, त्यानंतर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांपासून मिळणारा नफा, सार्वजनिक उपक्रमांपासून मिळणारा नफा, भांडवली उत्पन्न, वेगवेगळ्या योजनांचे संचालन करण्यासाठी शासनाने उभारलेले कर्ज, एकूण उत्पन्न. ठीक आहे. सो महसुली उत्पन्न प्लस भांडवली उत्पन्न हे देखील याच्यामध्ये येणार. शासनाचा खर्च आणि महसुली खर्च हा याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर शासनाचा चालू स्वरूपाचा खर्च म्हणजे महसुली खर्च, त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो इंग्रजीमध्ये. शासनाचा चालू स्वरूपाचा जो आता चालू स्वरूपाचा जो खर्च आहे त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि भांडवली खर्च म्हणजे काय, योजना खर्च असतो याच्यामध्ये, योजना बाह्य खर्च देखील असतो याच्यामध्ये. बघा, दोन प्रकारचे खर्च असतात. एक आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरं असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हा जो आहे योजना खर्च, हा भांडवली खर्चामध्ये, तो शासनाचा उत्पादक क्षेत्रावरील जो खर्च आहे म्हणजे योजना खर्च त्याला आपण म्हणतो. उत्पादक क्षेत्र जे प्रोडक्शनवर जे खर्च करतायत त्याला आपण कॅपिटल रेव्हेन्यू म्हणतो, एक्सपेंडिचर म्हणतो. एक्झाम्पल, सडक, पूल, कारखाने, धरणे इत्यादी. 2 नंबर योजना बाह्य खर्च आहे. शासनाचा अनुत्पादक क्षेत्रांवर केला जाणारा खर्च म्हणजे काय, म्हणजे योजना बाह्य खर्च. जसं एक्झाम्पल बघा, पेन्शन, व्याज, संरक्षण इत्यादी. शासकीय अर्थसंकल्प भाग 2 आपण तुम्हाला सांगतो. हा भाग एक आपण बघितला. योजना बाह्य खर्चामध्ये पेन्शन आहे, हा योजनेचा बाहेरचा खर्च ना, पेन्शन गव्हर्नमेंट एक्स्ट्रा देतो. व्याज, संरक्षण मध्ये पण पैसा एक्स्ट्राचा खर्च होतो गव्हर्नमेंटचा, तिथून काय उत्पन्न आहे का गव्हर्नमेंटला नाही. योजना बाह्य खर्च म्हणजे असा खर्च तिथून काय गव्हर्नमेंटला उत्पन्न मिळणार नाही, गव्हर्नमेंटला फक्त खर्च करायचा आहे. योजना खर्च म्हणजे गव्हर्नमेंट अशा योजना खर्च करणार आहे जिथून गव्हर्नमेंटला काहीतरी रेव्हेन्यू मिळणार नंतर, तिथून काहीच भेटणार नाही, इथून रेव्हेन्यू मिळणार. जर रस्ते बनवले, पूल बनवला, कारखाने बनवले, धरणे बनवले, तर हे युजफुल आहे गव्हर्नमेंटचे. ठीक आहे. हे नंतर उत्पन्नाचा रिझल्ट बनतो. यावरून अर्थसंकल्पाचे पुढील 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? नंबर 1 संतुलित अर्थसंकल्प, त्याला आपण अंदाजित उत्पन्न म्हणतो किंवा अंदाजित खर्च देखील तुम्ही त्याला म्हणू शकता. 2 शुल्क किंवा अधिकाचा अर्थसंकल्प, त्याला अंदाजित उत्पन्न म्हणतो आणि अंदाजित खर्च म्हणतो. 3 आहे तुटीचा अर्थसंकल्प, ज्याला आपण म्हणतो अंदाजित उत्पन्न म्हणजे अंदाजित खर्च. भारतासारख्या विकसनशील देशात तुटीत सादर केला जातो कारण त्यामुळे विकासाला गती मिळते. अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना मागे पडल्याने यास
राजकोषीय तूट असे म्हणतात. तुटीचे अर्थ भरण्याचे स्रोत. परकीय मदत, परकीय कर्ज, RBI कडून कर्ज काढणे. 4 व्यापारी बँकांकडून कर्ज, नवीन चलन निर्मिती इत्यादी. तर तुटीचा अर्थ भरण्याचा स्रोत म्हणतो. तुटीचा अर्थ भरणं म्हणजे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? जेव्हा फिस्कल डेफिसिट केव्हा निर्माण होतो, जेव्हा इन्कमिंग पेक्षा आउटगोइंग जास्त राहते, म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. ठीक आहे, त्यामुळे फिस्कल डेफिसिट वाढतो. जसं आपण परकीय मदत घेतो बरोबर, रेव्हेन्यूला म्हणजे एक लेवल आणण्यासाठी. परकीय कर्ज आपण काढतो, परकीय मदत आपण घेतो, RBI कडून कर्ज काढणे, व्यापारी बँकांकडून कर्ज घेणे, नवीन चलन निर्मिती करणे, ते फिस्कल डेफिसिट याला आपण म्हणतो तुटीचा अर्थ भरण्याचे स्रोत. तुटीचा अर्थ भरणं जर आपल्याला भरून काढायचं असेल, त्या थ्रू आपण या गोष्टी करत असतो. तुटीचा अर्थ भरणं काय असतो? हा निगेटिव्ह साईन असतो गव्हर्नमेंटचा एक उत्पन्नासाठी. ठीक आहे, की तुम्हाला इथे माहिती असतं गरजेचं. पुढचा आहे तुटीच्या अर्थ भरण्याचे परिणाम. परिणाम काय असतात बघा. तुटीच्या अर्थ भरण्याचे परिणाम. सरकारी खर्चात प्रचंड वाढ होते. चलनवाढ, भाववाढ, सक्तीची बचत, निश्चित उत्पन्न असणाऱ्या लोकांचा वस्तू व सेवांचा उपभोग कमी होतो. अर्थात सक्तीची बचत होते याच्यामध्ये. त्यानंतर खासगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल आणि 5 बँकांची प्रतिनिधित्व वाढते. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. निष्कर्ष बघूया आपण. निष्कर्ष याच्यामध्ये काय असतो? तुटीचा अर्थ भरण्याचा मर्यादित वापर आवश्यक म्हणतो ना, आवश्यक दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान श्री BR शेनॉय यांनी अग्नीप्रमाणे उत्तम नोकर मात्र दुष्ट मालक असे म्हटले होते. तुटीचा अर्थ भरणं जो आहे, त्या अर्थ भरण्याचा मर्यादित वापर कसा करायचा त्या दृष्टिकोनातून एक श्री BR शेनॉय यांनी एक आपलं ओपिनियन दिलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की अग्नीप्रमाणे उत्तम नोकर मात्र दुष्ट मालक असे म्हटले होते याला. ठीक आहे, निष्कर्ष हा निष्कर्ष यांनी काढला. हा एक्झामला काही विचारणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा. बजेटचे प्रकार किती आहेत? पारंपरिक बजेटचा मुख्य उद्देश जो आहे संसदेच्या कार्यकारी मंडळावर वित्तीय नियंत्रण ठेवणे हा असतो. बरोबर. कोणत्या क्षेत्रात किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, पण अशा खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो. निष्पादन अर्थसंकल्प पुढे आहे. यास कार्यपूर्ती किंवा उपलब्धी अर्थसंकल्प असेही म्हणतात. यामध्ये सरकारी खर्चाच्या उद्दिष्टाऐवजी त्याच्या उद्देशावर अधिक भर असतो. निष्पादन अर्थसंकल्प. त्यानंतर पुढचा प्रकार आहे फलनिष्पत्ती अर्थ. हे सगळे प्रकार लक्षात घ्या. तुम्हाला एक्झामला विचारणार कोणता पुढील अर्थसंकल्पाचा प्रकार नाही. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प याला आपण आउटकम बजेट असं म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये शासकीय कार्यक्रमाच्या परिणामांचे मोजमाप केले जाते. डेव्हलपमेंट आउटकम. भारतामध्ये 2005 ला तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पहिल्यांदा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प मांडला. तर कोणी मांडला, कधी मांडला, काय मांडला, ठीक आहे, तुम्हाला एक्झामला विचारलं.
फलनिष्पत्ती अर्थसंकल्प आपण आउटकम मेजर्ड म्हणतो. या अर्थसंकल्पात शासकीय कार्यक्रमाच्या परिणामांचे मोजमाप केले जाते. डेव्हलपमेंट आउटकम आपण त्याला म्हणतो. भारतामध्ये 2005 या तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पहिल्यांदा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प मांडला होता. सो या प्रकारे आपल्या पीपीटी म्हणजे अर्थसंकल्पाच्या ज्या पीपीटी आहेत बाकीच्या मी तुम्हाला पुढे अटॅच करून देईल. आपला काही पॉईंट राहिला होता का जीएसटी मध्ये तुम्हाला मागच्या पीपीटीचा सांगू शकता? याचा काही पार्ट आहे आपण तो पुढील क्लासमध्ये घेऊया. पण आता तुम्हाला जसं आपण मागचा क्लास घेतला त्याचा टॅक्स सिस्टमचा होता ना मागचा पॉईंट. काही पॉईंट्स बाकी होते का आपले विचारतो विश्वनाथ सर? जीएसटी पासून सगळं बाकी होतं. सगळं बाकी होतं का? मग ते कंटिन्यू करून घेऊ आपण. ठीक आहे. नंतर मग ऍक्च्युली मला तुम्ही अगोदर बोलले होते पण मी हा पॉईंट चालू करून टाकला मी बजेटचा. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण तो पॉईंट डिस्कस करून घेऊ. आणि याचं तर काय थोडा अर्धा पाठ बाकी आहे. तुम्ही अटॅच करून आपण पुढच्या क्लासला फिनिश करून टाकू. चालेल? हो सर. ओके सर. चालेल सगळ्यांना न्या. हो सर सगळ्यांना चालेल. स्वती मॅडम? हो सर चालेल. ठीक आहे सर. नाही झालं होतं आपलं. कुठं बाकी आहे काही?
हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं आपण मागच्या क्लासमध्ये. सीमा कर, अबकारी कर, काही बाकी होतं जीएसटी काही तर बाकी नाही. हे झालंय ना सगळं की नाही झालं? हे झालं होतं सर. हा, याच्यात काही बाकी नव्हतं दुसरं. जीएसटीचं काय होतं प्रियंका सांग? सर याच्या अगोदरचं लेक्चर होतं. अच्छा, याच्या अगोदर वाला म्हणताय. टॅक्स सिस्टम नाही म्हणजे टॅक्स स्ट्रक्चर म्हणता ना तुम्ही? ते वाक्य हा. स्ट्रक्चरचं वाक्य होतं, बरोबर. हो. हे म्हणताय का जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स? इनडायरेक्ट टॅक्स पासून सर. हा, इथून जीएसटी. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स की जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स? तर जगात पहिला प्रयोग आता बघूया आपण. हा फ्रान्सने केला होता व्हॅल्यू ॲडेडचा. हे पण बघितलं ऑलरेडी. 1918 मध्ये पहिल्यांदा मांडली जगात. म्हणजे पहिल्यांदा फ्रान्सने ही पद्धत स्वीकारली झालेला. हे झाले. बाकी काही नाही, हीच तर पहिली सर गोष्ट. लास्टच्या 2 स्लाइड्स बाकी होत्या हा, फक्त. बाकी. इथून पुढे येऊ चला. सो व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होता हा पहिले फ्रान्सने लागू केला त्यांच्या देशामध्ये. त्यानंतर मग बाकी देशांनी लागू करायला सुरुवात केली. 1960च्या दशकामध्ये ब्राझीलने व अमेरिका तसेच ऑस्ट्रेलिया वगळता जगातील बहुतांश देशांनी ही कर प्रणाली स्वीकारलेली आहे. विक्री कर कायद्यानुसार उत्पादन किंवा आयात दर वस्तूंची विक्री करतो तेव्हा त्याला विक्री कर भरावा लागतो. पुढे पुनर्विक्री होताना कर भरावा लागत नाही. याला सिंगल पॉइंट ऑफ लेव्ही टॅक्स असे म्हणतात. मात्र वॅट प्रणालीमध्ये वस्तू विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्यामध्ये जेवढे मूल्य अधिक केले जाते त्या मूल्यवर्धनावर कर आकारला जातो. त्यामुळे वॅटला मल्टी पॉइंट लेव्ही ऑफ टॅक्स असे म्हणतात. भारतात पहिल्यांदा वॅटचा स्वीकार 2003 ला हरियाणाने केला होता. 1 एप्रिल 2005 ला 21 घटक राज्य व 4 केंद्रशासित प्रदेश यांनी केला. 1 एप्रिल 2006 ला छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात यांनी स्वीकार केला. 1 जानेवारी 2007 तामिळनाडूने केला. 1 जुलै 2007 पॉंडिचेरीने केला. 1 जानेवारी 2008 उत्तर प्रदेशने केला. आणि याच्यामध्ये जो अपवाद जो आहे अंदमान निकोबार लक्षद्वीप यांनी केला नव्हता. ठीक आहे. सो वॅटचे प्रमुख 2 प्रकार असतात, 2 दर असतात, 5% व 12.5%. तसेच सोने, चांदी, मौल्यवान रत्ने यावर 1% वाढ लागते. वित्त आयोग. वित्त आयोग म्हणजे काय? फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशन कोणत्या कलमांवर आहे? घटनेअंतर्गत वित्त आयोग येतो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर निर्मितीचा अधिकार राष्ट्रपतीकडे असतो. म्हणजे फायनान्स कमिशन कोण निर्माण करतं? राष्ट्रपती करतात. रचना एक म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल याच्यामध्ये याचं स्ट्रक्चर कसं राहतं? एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. कालावधी 5 इयर्सचा असतो फायनान्स कमिशनचा. म्हणजे प्रत्येक 5 साली 5 साल संपले की 5 सालानंतर राष्ट्रपती प्रत्येक 5 सालानंतर एक फायनान्स कमिशन अपॉइंट करतात. एक अध्यक्ष त्याच्यामध्ये असतात, 4 सदस्य असतात. याचा उद्देश काय राहतो? केंद्र शासनाला मिळणारे जे एकूण उत्पन्न आहे
त्या उत्पन्नात घटक राज्यांचा हिस्सा ठरविणे व तसा सल्ला राष्ट्रपतींना देणे. जो काही टॅक्स वगैरे गोळा होणार त्या टॅक्स मधून केंद्र सरकारचे किती आहेत, राज्य सरकारचे किती आहेत, हे त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? के सी नियोगी होते. 13व्या वित्त आयोगचे अध्यक्ष डॉक्टर विजय केळकर 2010 ते 15. या आयोगाच्या शिफारशीनुसार सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेश 1967%, सर्वात कमी सिक्कीम 0.239%. तसेच त्यांना 14वा वित्त आयोग अध्यक्ष कोण होते? वाय डी रेड्डी. त्याचा कार्यकाल किती होता? 2015-2020. या प्रकारे आपल्या या स्लाइड बाकी होत्या. आपण काही क्वेरीज क्वेश्चन असतात ते विचारा. आणि क्वेरीज डाउट्स असतात ते विचारा. तुम्हाला काही डाऊट? सर हे दोन्ही पार्ट राज्यघटनेशी निगडीत आहेत ना दोन्ही? नाही ऍक्च्युली इकॉनॉमिकशी संबंध नाही. नाही इकॉनॉमिक्सचे आहे पण ते दोन पार्ट सेम ह्याच्यामध्ये हो राज्यघटनेमध्ये संसद त्याच्या धनविधेयक राज्यघटनेमध्ये यासाठी असतं ना. धनविधेयक आणि धनविधेयक मध्ये. वित्तविधेयक. त्याच्यामुळे हा. तिकडे पण आहे, इकडे पण आहे, दोन्ही साईडला आहे. ठीक आहे. राईट सर. चालेल सर. मग काय जो कोणाला काही क्वेरी असेल तर विचारा. नाही नाही सर. ओके सर. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. येस वेलकम.